कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। राजापूर तालुक्यातील पूर्व भागात शिवसेनेने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले। तळवडे जिल्हा परिषद गटातून सिद्धाली मोरे तांबडे पंचायत समितीमधून समीक्षा वाफेलकर आणि तळवडे पंचायत समितीमधून अपेक्षा मासे या तीनही उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला। या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजयानंतर पाचल बाजारपेठेत शिवसैनिकांनी फटाक्यांची मोठी आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत जल्लोष केला। यावेळी युवा नेत्या अपूर्वा सामंत यांच्यासह विजयी उमेदवार सिद्धाली मोरे आणि समीक्षा वाफेलकर यांनी या यशाचे संपूर्ण श्रेय आमदार किरण सामंत यांच्या मोलाचे मार्गदर्शन आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाला दिले आहे। या विजयामुळे राजापूर विभागातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून मतदारांनी टाकलेल्या विश्वासाबद्दल सर्व विजयी उमेदवारांनी त्यांचे मनापासून आभार मानले। आगामी काळात लोकोपयोगी विकास कामांना गती देणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज शिवसेनेने मोठा विजय प्राप्त केलेला आहे। या अनुषंगाने आपण काय सांगाल? जेव्हा जेव्हा चक्रव्यूह रचला जातो तेव्हा तेव्हा आमचा मतदार हा श्रीकृष्णासारखा रथ सांभाळत धनुष्यबाणाच्या माध्यमातून हा चक्रव्यूह भेदूनच काढतो आणि हा विजय हा धनुष्यबाणाचा आहे। आणि आज राजापूर आमचा धनुष्यमय झालेला आहे। लांजा, राजापूर, साखरपा विधानसभा आमचे 11च्या 11 जिल्हा परिषद गट हे धनुष्यबाणाने भेदून काढलेले आहेत आणि निवडून आलेले आहेत। त्याच्यामुळे सर्व उमेदवारांचे मला मनापासून आभार मानायचे। सर्वांच्या कष्टाला यश आलेलं आहे। त्याचप्रमाणे आमचे पालकमंत्री साहेब, आमचे आमदार साहेब यांच्या कष्टाला सुद्धा यश आलेलं आहे। हा विजय विकासाचा आहे। यावेळीच्या निवडणुकीमध्ये थोडीशी अटीतटीची ही लढत झालेली आहे, याबाबत आपण तुम्ही काय सांगाल? नाही, अटीतटीची नक्कीच झाली, कारण आमची आमदारकीचा हा इथे पहिलाच टर्म आहे। तर आमच्या पक्षाची फळी बसून इथे एकच वर्ष झालेलं आहे। पण बघायला गेलं तर धनुष्यबाण हे चिन्ह काही मतदारांसाठी नवीन नाही आणि प्रत्येक मतदार हा धनुष्यबाणाच्या पाठीस उभा राहिलेला आहे। हे इलेक्शन हे कार्यकर्त्यांचं होतं। जर तुम्ही पाहाल तर आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा फक्त विकासावर मत मागत होता आणि हा जो विजय आहे हा विकासाचाच विजय आहे। या विजयाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? या विजयाचं पूर्ण श्रेय आमच्या पुऱ्या कार्यकारिणीला आहे। ज्यांनी ज्यांनी भैयांवर विश्वास ठेवला त्यांच्यावर आहे। ज्यांनी ज्यांनी पालकमंत्री साहेबांवर विश्वास ठेवला त्यांनी आहे। कारण कार्यकर्ता हा शब्द आजकाल जर तुम्ही पाहाल तर कमकुवत असा लेखला जातो। पण माझं असं मत आहे की जो पद घेऊन काम करतो तो पदाधिकारी असतो, पण जो कार्य आपलं करत राहतो त्याच्याकडे पद असो किंवा पद नसो तो म्हणजे कार्यकर्ता असतो। त्याच्यामुळे हा विजय हा फक्त आमच्या कार्यकर्त्यांचा आहे। जय महाराष्ट्र। आज आपला आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे। सर्वांच्या सहकार्याने आपले सर्व सहकारी मला म्हणजे आज निवडणुकीला म्हणजे ज्या पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांनी सहकार्य केले त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि पुढील जे जे काय प्राधान्याने काम करता येईल तेवढं मी करायची प्रगती करेन। आजचा हा विजय खरोखरच माझ्या मते कार्यकर्त्यांचा आहे आणि त्याचबरोबर माननीय आमदार साहेब आणि अपूर्वाताई यांचा हा विजय आहे। त्याबद्दल आणि मला सगळ्या मतदार बंधूंनी भरभरून यश दिलं त्याबद्दलही त्यांचाही आज हा मी विजयाचा श्रेय त्यांना देऊ इच्छिते आणि थांबते। पंचायत समितीनंतर पहिल्यांदा जिल्हा परिषदेवरती आपण निवडून गेले आहेत, काय सांगाल? खरोखरच म्हणजे हे मला अपेक्षित नव्हतं, ते अपेक्षित झालेलं आहे आणि आम्हाला जे नेतृत्व मिळालं आहे त्या अपूर्वाताई आणि भैयासाहेब यांचं नेतृत्व मिळालं आहे आणि धनुष्यबाण ही आम्हाला निशाणी मिळाली आहे आणि ही लढत ही खरोखरच आजच्या अटीतटीची होती आणि तेही धनुष्यबाणाचे चिन्ह आम्ही लढवून विजयी झालो आहे। सर्व आम्हाला सहकार्य मिळालेलंच आहे आणि कार्यकर्त्यांनी खरोखरच सर्व मेहनतीने आम्हाला निवडून आणलं आहे। अटीतटीच्या लढाईमध्ये हा विजय झालेला आहे, या विजयाबद्दल तुम्ही कोणाला श्रेय द्याल आणि काय वाटतंय आपण? सर्वप्रथम जय महाराष्ट्र। खरं तर भैयांच्या नेतृत्वावरती आणि अपूर्वाताईंच्या नेतृत्वावरती हा विश्वास ठेवून जे सर्व या विभागातील जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना सर्व या लोकांना सर्व श्रेय जातं। आबा, तुमची ही शिवसेनेमध्ये पहिलीच लढाई होती। या लढाईमध्ये शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करून विजय प्राप्त केलेला आहे। कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना तुम्ही काय सल्ला द्याल? ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची होती। कार्यकर्त्यांनी आपल्या स्वतःच्या स्वबळावरती आणि भैयांच्या आशीर्वादाने ज्या तळवडे जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे। भैया शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे विकास आणि विकासच केला जाईल।
ही लढत जरी अटीतटीची असली तरी ही लढत अटीतटीची नव्हती. ही लढत जी होती ती कार्यकर्त्यांची होती आणि आमचा कार्यकर्ता सर्व तळागाळापर्यंत पोचलेला होता. परंतु काही लोकांपर्यंत आम्हाला जे पोचायचं होतं ते आम्ही पोचण्यामध्ये कमी पडलो असं याचा अर्थ होतो. आम्हाला खऱ्या अर्थाने जवळपास 1500 ते 1600 लीड पाहिजे होतं. परंतु या ठिकाणी जो मिळालेला विजय आहे तो ऐतिहासिक विजय आहे आणि हा जो विजय आहे कार्यकर्त्यांचा विजय आहे. हा विजय आमच्या विकासाचा आहे. हा विजय भैयाशेठ आणि आमची पोरगी अपूर्वाताई हिचा विजय आहे. अर्थात आपल्या सर्वांचा विजय आहे. आणि आपण जो विचारलेला प्रश्न आहे की माझी यामध्ये पहिल्यांदाच ही एंट्री झालेली आहे, त्या माझ्या एंट्रीला कुठेतरी चांगलं आणि यशाचं पाऊल पडलेलं आहे असंच मी म्हणेन. धन्यवाद. अपूर्वाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.